नमस्कार। मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा निकाल आज अखेर समोर आला आहे। ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती। निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते। अखेर या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर 2024 ला मतदान पार पडलं होतं। विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती। या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज केला होता। तरीही ठाकरे गटाची युवा सेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत थेट लढत झाली। राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल लागला आहे। यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने पुन्हा एकदा बाजी मारल्याचं दिसून आलंय। आतापर्यंत 7 उमेदवार विजयी झाले असून इतर 3 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। ठाकरे गटाची युवा सेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत थेट लढत झाली। या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला साधं खातं देखील उघडता आलं नाहीये। विशेष म्हणजे या सिनेट निवडणुकीत पालघरचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांनी देखील उमेदवारी लढवली होती। त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे। त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।